संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पोळीचं। त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2019 पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस 42 फळापासून बनवलेले 600हून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे। आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड 70 83 76 78 07 शरदगिरी 89 28 28 0534। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। उपजिल्हा रुग्णालय उरण इस्लामपूर येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य आणि नवजीवन दिव्यांग सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांचे स्वागत व सत्कार करण्यात आलाय। तसेच दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी दिव्यांग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयंत दारिद्र्य निर्मूलनचे कार्यवाहक शामराव पाटील अण्णा यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आलाय। अभियानाच्या वतीने उपस्थित दिव्यांग बांधवांना चहा व अल्पोपहार देण्यात आलाय। तसेच अष्टविनायक श्रमिक ग्रुप मसुचीवाडीचे संस्थापक निवास गायकवाड यांच्या वतीने फळांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर प्रकाश पवार, पुणे विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ प्रमोद ढोकळे, तालुका अध्यक्ष विकास गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सांगली जिल्हा गवंडी सुतार व सेंट्रिंग कामगार संघटना श्रमिक ग्रुप अध्यक्ष सुनील घेवदे, नवजीवन दिव्यांग संस्था प्रतिनिधी विनायक रकटे, हनुमंत गवळी, सुधाकर पाटील तसेच तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उपक्रम दिव्यांगांच्या आरोग्य, सन्मान आणि समाजातील सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे। आज या ठिकाणी जागतिक अपंग दिनानिमित्त इस्लामपूरमध्ये तालुका रुग्णालय या ठिकाणी दिव्यांग मेळावा आयोजित करून त्यामध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेट देणे आणि दिव्यांगांच्या आरोग्यासंबंधीच्या समस्या सोडवण्यासंदर्भात हा जो मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये मी सर्व दिव्यांगांचं स्वागत करून या दिव्यांग दिनाच्या मी सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि तालुका रुग्णालयामध्ये सुरू असलेला हा जो प्रोग्राम आहे हा दिव्यांगांना निश्चित पद्धतीनं त्यांची सर्टिफिकेट्स आणि आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त होईल आणि दिव्यांगांचं जे श्रम असतं सर्टिफिकेट काढण्यासाठीचं जिल्हा स्तरावर जाऊन ते या मेळाव्याच्या निमित्त कमी होईल आणि कमीत कमी श्रमामध्ये दिव्यांगांना त्यांचं सर्टिफिकेट मिळून त्यांना दिव्यांगांसाठी असणाऱ्या सुविधा त्यांना मिळतील यासाठी हा केलेला प्रयास आहे आणि या प्रयास हा दिव्यांग दिनानिमित्त व्हावा अशी सिव्हिल सर्जनांच्या पासून आम्ही दिव्यांग सर्व कार्यकर्ते या सर्वांची इच्छा होती आणि त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेऊन या कार्यक्रमात निमित्त आणि दिव्यांग दिनानिमित्त मी सर्व दिव्यांगांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अपंग दिनाच्या किंवा दिव्यांग दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त मी सर्व दिव्यांगांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून सर्व दिव्यांगांना दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दिव्यांगांसाठी विशेष कॅम्प आयोजित करून या ठिकाणी 500-550 दिव्यांग लोकांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर या ठिकाणी सर्टिफिकेट वाटप, UDID कार्ड वाटप करून त्यांना पेन्शन कशी मिळेल व त्यांचे सर्व समस्या कशा निराकरण होतील यासाठी आम्ही राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या माध्यमातून मी, आमचे सहकारी जिल्हाध्यक्ष संभाजी ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रमोद ढोकळे तसेच सर्व आमचे सहकारी मिळून आम्ही प्रयत्न करत आहे। सर्व दिव्यांगांनी ह्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त UDID कार्ड काढण्यासाठी लोकांना परावृत्त करावं अशी मी ह्या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो। डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आहे, तर ह्या दिव्यांग दिनाचं औचित्य साधून तसेच आमचं दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी दिव्यांगाचं आम्ही इथं शिबिर अरेंज करून त्यांना सर्टिफिकेट आपण या उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर मार्फत देत असतो। तसंच योगायोग आल्यामुळं आज 3 डिसेंबर पण आहे आणि आमचा दिव्यांग सर्टिफिकेट देण्याचा दिवस आहे, तर त्यानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना माझ्याकडून शुभेच्छा आणि आमच्या इकडे जे काय दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं सोय आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती। जागतिक दिव्यांग दिन आहे आणि या निमित्तानं इस्लामपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर नरसिंह देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे आणि वाळवे तालुक्यातील आणि आसपासच्या गावातून जे दिव्यांग लोक आहेत त्यांना दाखले देण्याचं काम त्या शिबिराच्या माध्यमातून होते
माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वतीनं आणि जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या वतीनं सर्व दिव्यांग व्यक्ती, पुरुष, महिला यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.